संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याचे शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भगवान श्रीकृष्णामध्ये आणि गोपाळांमध्ये प्रेमयुक्त वादात्मक जे संवाद झाला त्याचं कथन करतात। विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्या या बोरगाव नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे चालत असलेला ही अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, रात्री दररोज पार पडत आलेली हरिकीर्तन आणि आता या समारोप प्रसंगी एक काकाच्या गादीच्या परंपरेकडे बघून माझ्या वाट्याला आलेली ही काल्याची कीर्तन रूपी सेवा आहे। विठाला विठाला आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक या उक्तिवादाप्रमाणे ब्रह्मचैतन्य ब्रह्मीभूत सद्गुरु मोतीराम महाराज हरी भजने हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा या उक्तिवादाप्रमाणे गुरुनाम गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकर वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही या उक्तिवादाप्रमाणे परमश्रद्धे आजोबा श्री संत सोपान काका महाराज सातकर या 3 संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने सगळेजण मिळून आपल्या संकल्पित वेळेमध्ये सेवा करू। विठाला 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 दरवर्षी प्रमाणाचा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे। मला वाटते 2 वर्ष कोविड-19च्या प्रादुर्भावानं 2 वर्ष आपला सप्ताह झाला नाही है ना, परंतु यावर्षी श्रद्धेने श्रद्धापूर्वक अंतकरणाने ग्रामस्थ मंडळी, गावातील नवयुवक तरुण मंडळी तुम्ही साकार करत आहात। आल्या आल्या समाधान वाटलं। आता ही एलसीडी लावली हे म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे। विठाला विठाला लोक लग्नानं लावायलेत का नाही, लावायलेत की नाही, चांगलं आहे। गावातील सज्जन मंडळीला, प्रौढ मंडळीला, आवाज वृद्धांना, तरुण मंडळीला धन्यवाद आहे। काल्याची कीर्तन रूपी सेवा आहे। काल्याचं कीर्तन म्हणलं की प्रसाद रूपी कीर्तन आहे आणि या प्रसाद रूपी कीर्तनासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत। अखंड हरिनाम सप्ताह जर 7 दिवसाचा असेल, आपल्या प्रापंचिक व्यस्ताव्यस्तीच्या जीवनमानीमुळे आपल्याला जर 7 दिवसामध्ये नाही उपस्थिती लावता आली, कमीत कमी कशाला तरी यावं, काल्याला तरी यावं। काला म्हणजे प्रसाद आहे। विठाला विठाला आणि हे काल्याचं कीर्तन म्हणलं की या काल्याचा प्रमुख विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचं आजच्या दिवशी उच्चारण व्हावं,
मग देवानं कसं चरित्र केलं, कोणतं चरित्र केलं? त्या चरित्र करण्याच्या दोन पद्धती आहेत. भगवंताच्या चरित्र करण्याच्या गोकुळामध्ये दोन पद्धती आहेत. मग त्या दोन पद्धती म्हणजे नेमक्या कोणत्या आहेत? एदसे चरित्र एले नारायणे, एदसे चरित्र एले नारायणे, एले नारायणे, एले नारायणे. रामता गोधने राखीता हे, रांगता गोधने राखीता हे, माझी वाणी तुझे वर्णे नाम, वाणी तुझे वर्णे एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीता हे. देवानं चरित्र करत असताना गोकुळामध्ये दोन पद्धतीनं चरित्र केलं. एक बालपणामध्ये, बालवयामध्ये असताना रांगताना, आणि कुमार वयामध्ये आलेला असताना गोधने राखीताना. विठ्ठला विठ्ठला ध्यान द्या बसलेले माणसं. देवानं दोन पद्धतीनं चरित्र केलंय. एक रांगताना आणि दुसरं गाई राखताना. आणि हे सगळं जे चरित्र देवानं केलंय ते सोंग म्हणूनच केलंय. काय म्हणून केलंय? मग सोंग खरं असतंय का? जे खोटं असतंय त्याला काय म्हणतात? सोंग म्हणतात. एक जण झोपले बाजावर आणि अंगावून पांघरून घेतले तोंडावून, झोप येईन त्याला. माणसं म्हणतात अरे त्याला झोप येईन रे, ते झोपीचं काय करायले? मग सोंग खरं असतंय का? सोंग खरं नसते. मग देवानं सोंग म्हणून तरी हे का केलं? हे सोंग सारीले या रूपे आनंते, पुढे ही बहुत करणे आहे. मग देवानं हे चरित्र बरं सोंग म्हणून का केलं बरं सांगा? देव कोणाला म्हणते? गतिर्भर्ता प्रभु साक्षी, निवास शरणं सुरहत, प्रभव प्रलय स्थानो, निदानं बीजमव्ययं. सगळी सत्ता, सगळं सामर्थ्य ज्याच्या हातामध्ये आहे त्याला देव म्हणतेत. मग बसलेल्या माणसाला मला एक विचारायचं आहे, सगळी सत्ता ज्याच्यामध्ये हातात आहे, ज्याच्या सगळं सामर्थ्य ज्याच्या हातात आहे, त्या सामर्थ्यवान भगवान श्रीकृष्णाला गोकुळातल्या लहान 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 लेकरासोबत खेळायची काय गरज होती? काय गरज होती? गरज नव्हती हो. का चरित्र केलं मग देवानं? दिन आणि दुर्बळाशी सुखराशी हरी कथा, सुखराशी हरी कथा, सुखराशी हरी कथा.
देवानं चरित्र केलं दीन आणि दुर्बळाशी सुख राशी हरिकथा. हा चरित्राचा भाग जर थोडासा आपण डोळ्यासमोर आठवायचा म्हणलं ना तर या काल्याच्या कीर्तनामध्ये प्रामुख्याने 4 माधुर्य सापडतात. ध्यान द्या, काल्याच्या कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं 4 माधुर्य सापडतात. ते 4 माधुर्य कोणते आहेत? 1 रूप माधुर्य, 2 वेणू माधुर्य, 3 प्रिया माधुर्य आणि 4 लीला माधुर्य. मग रूप माधुर्य कशाला म्हणतात? वेणू माधुर्य कशाला म्हणतात? प्रिया माधुर्य कशाला म्हणतात? लीला माधुर्य कशाला म्हणतात? देवानं भगवान श्रीकृष्णाने गोपिकेचं गवळणीचं जे रूपाच्या माध्यमातून मन आकृष्ट करून घेतलं, वेधून घेतलं, त्याला रूप माधुर्य म्हणतात. देव काय करते माहिती का? भक्ताचं मन आकृष्ट करून घेते रूपाच्या माध्यमातून. पंढरपूरला गेल्याच्या नंतर पायाचं जरी दर्शन नाही झालं, पदाचं लांबून जरी दर्शन घेतलं, त्याला कोणतं दर्शन म्हणतात? मुखदर्शन म्हणतात ना. लांबून जरी दृष्टीनं त्या भगवंताचं स्वरूप बघितलं तर मनाला काय वाटते? का का निरखिता नयनी, निरखिता नयनी वृंदावनी देखिएला मनी विधोतयाचा पंढरी रायाचा, पंढरी रायाचा, पंढरी रायाचा मनी विधोतयाचा, पंढरी रायाचा. समाधान वाटतं त्या देवाच्या स्वरूपाकडे बघितल्याच्या नंतर. बस म्हणते माणूस आता काही करायचं नाही. आलो गडे मला पंढरपूरला, गडबड होती म्हणला, पायाचं दर्शन झालं नाही मग म्हणला कोणतं दर्शन घेतलं? मुख दर्शन घेतलं म्हणला, समाधान वाटायलंय म्हणला. आता फक्त म्हणला एकदा बाजारात जातो म्हणला, नातीला बांगड्या, घरचं घोंगडं जुनं फाटलंय म्हणला, काय घ्यायचंय? घोंगडे घ्यायचे म्हणला. तिकडे कोल्हापुरी बाजारामध्ये जाऊन तिकडे सोलापुरी चादरी भेटतात ना. हा नाहीतरी मग माणसं काय घेतात पंढरपूरला जाऊन? हा गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या. विठाला विठाला विषयावर पुन्हा येतो वापस. भगवंत आपल्या भक्ताचं मन आकृष्ट करून घेतो. भगवान श्रीकृष्णानं गवळणीचं गोपिकेंचं मन आकृष्ट करून घेतलं होतं. पाहिला पाहिला नंदाचा नंदणे, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदणे. बघितलं जरी ते नेवेदियेले, ते नेवेदियेले, ते नेवेदियेले मन
पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ते रूपाच्या माध्यमातून भगवंतानं मन आकृष्ट करून घेतलं, त्याला रूप माधुर्य म्हणतात. एक पाहिल्या वेद लावी, पाहिल्या वेद लावी, बैसेची वी जडोनी, बैसेची वी जडोनिया. रूपाच्या माध्यमातून आकृष्ट करून घेणं याला रूपमाधुर्य म्हणतात. या काल्याच्या कीर्तनामध्ये दुसरं माधुर्य आहे, ते म्हणजे वेणू माधुर्य. म्हणजे भगवंतानं, भगवान श्रीकृष्णानं वेणूच्या माध्यमातून सगळ्याच मन वेधून घेतलं होतं. वेणू कळते का नाही? काय बासरी. भगवंतानं वेणू वाजवायला सुरू केला की सगळ्या गवळणी, गोपिका, बालगोपाळ देवापाशी येऊन बसत होती. एक शब्द आणखी पुढे जाऊन सांगू का? बालगोपाळन गवळणी येऊन बसतात ह्याच्यामध्ये काहीच नवल नाही. ढोरवासरे येत होती, गायी येत होत्या. का? मृदू मधुर मधुर वाजवी तो वेणू. देवानं वेणू वाजवायला सुरू केली ना, ऐकूनी वेणूचा नाद, ऐकूनी वेणूचा नाद, वेणूचा नाद, ऐकूनी वेणूचा नाद. वाजवायला सुरुवात केली की सगळे येऊन बसत होते. कारण वेणूच कसा वाजत असत? देवाचा. देहुडा चरणी वाजवे तो वेणू, गोपिकार म्हणू स्वामी माझा देखिला गे माये यमुनेच्या तीरी. देवानं वेणूच्या माध्यमातून मन वेधून घेतलं, त्याला वेणू माधुर्य म्हणतात. दोन. तिसरं माधुर्य प्रिया माधुर्य. आपल्या प्रियेच्या माध्यमातून मन आकृष्ट करून घेतलं राधिकेचं, त्याला प्रिय माधुर्य म्हणतात. एक रूप माधुर्य, वेणू माधुर्य, प्रिया माधुर्य, ते तुम्हाला व्याख्यात सांगितलं. आणि चौथं जे माधुर्य आहे लीला माधुर्य, ते व्याख्यात सांगता येत नसते, त्याला प्रात्यक्षिक पाहावं लागते. विठाला विठाला. त्या लीला माधुर्य म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णानं जे लीला केल्या, जे चरित्र केलं, कोणतं चरित्र आहे, कोणत्या लीला आहेत? भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवताराला आले. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवताराला आले. समंत गोकुळ नगरी आनंदात दुमदुमून गेली. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आनंदानं, आनंदाचं प्रतीक म्हणून प्रत्येक गवळणी आपल्या घराला गुढ्या उभा करू लागल्या, आपल्या घराला तोरणं बांधू लागल्या. आणि सगळ्या गवळणी एकत्रित बसून करीती कथा गाती गाणे, सुंदर गायन करू लागल्या, कथा श्रवण करू लागल्या. आणि
एक गवळण दुसऱ्या गवळणीला भेटली की ती दुसरं काही बोलच न गेली. नंद राजा घरी आनंद झाला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. सगळ्या गवळणी एकत्रित बसल्या ना, त्या गवळणीच्या दुसरं तोंडाला येईच न गेल्या. त्या गवळणी एक गवळणीला भेटली की दुसऱ्या गवळणीला म्हणून लागली, तुला माहित झालं का? गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला हो, झाला यशोदेला, पुत्र झाला हो, झाला यशोदेला, पुत्र झाला हो, झाला यशोदेला. हे गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला हो, झाला यशोदेला, पुत्र झाला हो. दुसऱ्या गवळणीला भेटली की दुसरं काहीच बोलून गेली. ती म्हणू लागली, तुला माहित झालं का नाही, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला मुलगा झालाय, यशोदेला मुलगा झालाय. किती आनंद असेल, किती आनंद असेल, किती आनंद असेल. अरे तुमचं आमचं सामान्याचं जर लेकरू जन्माला आलं तर आपण साधा आनंद करायलो की काय? पोरग झालंय म्हणला, गेलो गडबडीनं सोनखेडला, काय घेतला बॉक्स, कशाचा? पेढ्याचा बॉक्स घेतला. आलो गावामध्ये म्हणला, घ्या पेढा. अरे कशाचा आहे? घ्या तर खरं म्हणला, घ्यावं म्हणला, घेतला. काय झालं म्हणला, पोरग झालं, घ्या पेढा. पुन्हा पाटाडात. अरे आपलं सर्वसामान्यांचं जर लेकरू जन्माला आलं, आपण एवढा आनंद करतो ना, जगाचा बाप तिथे अवताराला आला म्हणजे आनंद कमी असेल? सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पूर आला. सगळी गोकुळ नगरी आनंदात नाहून निघाली. यशोदेला मुलगा झालाय, यशोदेला मुलगा झालाय, आनंद व्यक्त करू लागली. परंतु त्यावेळेस गोकुळात आनंद झाला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा अकाप सुटला. अरे गोकुळ नगरी आनंदात नाहून निघाली. होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. सगळी गोकुळ नगरी आनंदात नाहून निघाली. आता त्यावेळेस कोण होते? मामा कंस मामा. त्या कंस मामाला भीती वाटायला लागली, माझा वैरी जन्माला आलाय, माझा प्रतिस्पर्धी जन्माला आलाय. कोण मारते म्हणले भगवान श्रीकृष्णाला. देवाला कोण मारते, कृष्णाला कोण मारते, कोण विडा उचलित आहे, कोण विडा उचलित कृष्णाला मारण्यासाठी. आता बरेच प्रयत्न केले होते देवाला वध करण्यासाठी. मी विस्तृतपणे सांगणार नाही, फक्त स्पर्श करून मला पुन्हा पहिल्या चरणाव्याच्या अभंगाच्या. पुतना मावशीने फॉर्म भरला होता, महाबळ भटय होते, परंतु आले होते मारायला. परंतु देवानं त्यांचा वध केला. पुतना मावशीचा वध केला आणि मारलं इतकंच नाही,
उद्धार केलाय बर. पुतना कंटक मुक्त केले, मुक्त केले, पुतना कंटक मुक्त केले, मुक्त नाही तेने अरे मित्रा एक पुतना कंटक मुक्त केले, पुतना कंटक मुक्त पुतना कंटक मुक्त केली तुवा संकाधिकाचे निमाने सायूच सौरसूद धला पुतने का विषाचे नि स्तनपाने मारू आली. उद्धार केलाय पुतना मावशीचा. महाबळ भटाची ती फजिती केलेली तुमच्या सगळ्याच्या विषय ध्यानामध्ये आहे. देव गोकुळात अवताराला आले होते, गोकुळामध्ये वाढू लागले. आपलं लेकरू जसं वाढत आहे तसं देवाची सुद्धा शारीरिक वाढ होऊ लागली. आपलं लेकरू जसं पालतं पडत आहे तसं देव सुद्धा पालतं पडले. आपलं लेकरू जसं रांगत आहे तसं देव सुद्धा रांगू लागले. तळवे तळ हात रंगने रंगनाथ तो म्या देखिएला सई. तळवे तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. देव रांगू लागले. रांगता रांगता उठून उभा टाकले आणि उठून उभा टाकले की नाना प्रकारच्या खोडा करू लागले. काय खोड्या केल्या देवानं? गवळणी जायचं, घरी जायचं, त्याचे मडके फोडायचे, त्याच्यातलं दही दूध भक्षण करायचं. बरं एकटे जाऊ लागले की काय देव सगळे लेकरं संघ घ्यायचे आणि देवानं जायचं. त्याचा गवळणीला त्रास होऊ लागला आणि ते त्रास झाल्याच्या नंतर गवळणी म्हणले आता काय करावं, चला यशोदेकडे. यशोदा मैयाकडे गेल्या आणि यशोदाला म्हणले यशोदा अरे तुझ्या लेकराला काय समजून सांग कृष्णाला. यशोदा मैया म्हणजे काय केलं माझ्या कृष्णानं, काय केलं कृष्णानं? आणि आमच्या घरी यायलाय, आमचे मडके फोडायलाय, दही दूध भक्षण करायलाय. सांगा आपल्या लेकराला समजून. आता किती जरी लेकरू खोडकर असलं तर ते माईला वाटते आमचा वाघ तसा, आमचा वाघ तसा नाहीच. ते कितीही वाघ पदवी प्राप्त करून घेतलेली असू द्या त्यानं. कोणती पदवी? टीएमबी ह्याच्या पुढे बोलता येत नाही. टीएमबी कळत का नाही? टीएमबी तुकार मोकार बेकार. कितीही असू द्या मग माईला वाटतंय आमचा वाघ तसा नाहीच. असे बरेच वाघ मायानं वाया घातलीत. विठाला विठाल गाराने घराकडे येऊ लागले. गवळणी यशोदा मैयाकडे आल्या. यशोदा कृष्णाला काही समजून सांग. कृष्ण आम्हाला आमच्या खोड्या करतोय, येतोय घरी, मडके फोडतोय, दही दूध भक्षण करतोय, सांग ना लेकराला तुझ्या समजून. यशोदा मैया म्हणली गवळणी नो माझ्या लेकराव तुम्ही बिनकामी चाळ घेऊ नका. 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे बाळ ग. पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ.
आलटिकाच घेता आळगे गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे तारे बाळ सगुण गुणाचे तारे माझ्या लेकरावर बिनकामी चाळ घेऊ नका. अगं खोडकर तर गवळणी ना तुम्ही आहेत. गवळण म्हणजे यशोदा खोडकर तुम्ही आहेत म्हणून काय केलं का आम्ही हे जास्त बोलू नको म्हणजे तू तर लई खोडी केलीस. काय केली तुम्ही लपवून याची गोटी लागता गयाचे पाठी एवढीच रे खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवनियाचा भवरा अळघेता शारंगधरा बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. अगं खोडकर तर तुम्ही आहेत गवळणींनो माझ्या कृष्णावर तुम्ही आळ घेऊ नका. असं ज्या वेळेस यशोदा मैया म्हणू लागली त्यावेळेस मग यशोदा मैया म्हणली असा बिनकामीचा आळ घेऊ नका. माझ्या कृष्णाला तुम्ही खोडी करत असताना पकडा आणि माझ्या समोर आणून उभा करा. त्या दिवशी समजेल म्हणली माझ्या लेकराने खोडी केली म्हणून. गवळण म्हणली बर असं आहे होय मी पकडीते कृष्णाला मी पकडीते. आता जी गवळण पकडीते म्हणली होती देवाला तिचं काय केलं होतं ते सगळ्यालाच माहित आहे. तिसरी आली धावणे मने गे बाय काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी डोळेची गाठ देवोनी घटबाई कुणासी सुटे ना घटबाई कुणासी सुटे ना. माझी ती केली देवाना. प्रत्येक गवळण उठू लागली आणि ती गवळण म्हणू लागली मी कृष्णाला पकडते यशोदा मैयाच्या पुढे आणून उभा करते. असं म्हणत असताना एक वयानं 80 वर्षाची गवळण पाठीमागून एकदमच उठली. ती म्हणली हे गवळणींनो इकडे लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. ही काय लावली बडबड अशी. अगं प्रत्येक जण उठायला आणि प्रत्येक जण म्हणाले मी कृष्णाला धरते कृष्णाला पकडते. अरे काय लावलं हे येड्यासारखं. तुम्ही कृष्णाला फक्त नंदराजाचं लेकरू समजायला गवळणींनो तुम्ही फक्त गोकुळातलं त्याला पोरग समजायला. कसं असतंय माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या माणसाचा परिचय जर नसेल तर माणसाकडून त्या अपरिचित माणसाची काय होते आवज्ञा होते. आणि एक शब्द आणखी पुढे जाऊन सांगतो अति परिचयामध्ये माणसाकडून काय होते आवज्ञा होती. हो देवाच्या बाबतीत तेच झालतं. अति परिचय झालता ना कोणता फक्त हे नंदराजाचं काय पोरगाय एवढंच माहीत झालं होतं. ती गवळण म्हणू लागली येण्यासारखं काही बोलू नका. अरे तुमच्याच्यानं पकडणं शक्य नाही का का हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. अगं ते ब्रह्मविधीचं जनित आहे. कशाला त्याच्या नादी लागायला विठाला विठाला वयानं वृद्ध असणाऱ्या गवळणीचं कोण ऐकत आहे कोण ऐकत आहे. देवाच्या खोड्या वाढू लागल्या. वाढता 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 एक तर खोडी अशी देवानं केली म्हणून देवानं एक दिवशी मातीच खाल्ली. काय खाल्ली देवाने एक दिवशी माती खाल्ली. मातीचा ढेकूळ खाल्ला आणि ते मातीचा खाल्ल्याला ढेकूळ बघितला पण बलराम दादानं ढेकूळ खाल्ल्याला बघितला माती खाल्लेली बघितली आणि यशोदा मैयाला म्हणले मैया कृष्णानं माती खाल्ली कृष्णानं माती खाल्ली. यशोदा मैया धावतच बाहेर आली.
धावतच बाहेर येऊ लागली यशोदा मैया आणि धावतच बाहेर येत असताना मैया धावत यायली हे कोण बघितलं? कृष्णानं बघितलं, भगवान श्रीकृष्णानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर आता देव म्हणले आता जर मैयानं बघितलं आपण माती खाल्ली म्हणून तोंडामध्ये, आपलं काय सरलं? आता आपलं काय सरलं नाही, काय करावं? देव म्हणले आता हे मातीचा ढेकूळ तोंडातल्या तोंडात जिरून तरी टाकावं येऊस तर. मैया येईपर्यंत तर ते तोंडातला ढेकूळ काय करून टाकला? गपकून जिरवून टाकला. आता त्याला तोंडातला ढेकूळ जिरता होय ना, येईन होय, भल्या भल्याची जिरवायला ते ढेकूळ जिरता येईना का? जिरवीला ढेकूळ तोंडातल्या तोंडामध्ये. मैया आली जवळ म्हणली कृष्णा माती खाल्ली का? बोला आता. आई ग आई नाही खादरी माती, आई ग आई, खादरी नाही खादरी आई ग आई, खादरी आई ग नाही खादरी माते. मातीचा ढेकूळ दिसला नाही असं बघितलं यशोदा मैयानं. त्यावेळेस कृष्ण म्हणले आये बलराम दादा, बलराम दादा खोट बोलतो तोही माझा पक्षपाती. आई ग आई, आई ग आई नाही खादली म्या माती, आई नाही खादली म्या माती. मैया दादा खोटं बोलायला, माती मी खाल्ली नाही. त्यावेळेस माती न खाल्ल्याला जेव्हा मैयाच्या निदर्शनास आलं त्यावेळेस मैया मग बलराम दादालाच म्हणली खोटं टाकून इकडला बलरामा. कृष्णानं माती खाल्ली नाही आणि म्हणतोय माती खाल्ली, खोटार टाकून इकडला. बलराम दादा म्हणले बापरे, एक तर माती ह्यानं खाल्ली आणि खाऊ नये काय म्हणायला, माती खाल्ली नाही म्हणून असं आहे का म्हणले. म्हणजे मला खोटं म्हणून तू सिद्ध केलंस ना कृष्णा, मला सिद्ध केलंस ना खोटं म्हणून. चल काय हरकत नाही म्हणले, तू खोटारडा असून मला खोटं म्हणालास ना, चल झालं म्हणजे मला खोटं सिद्ध करण्याचा एक न एक दिवस तुझा बदला घेतल्याशिवाय राहणारच नाही. विठाला विठाला ठरलं बदला घ्यायचं. बलराम दादानं ठरविलं. खोड्या वाढू लागल्या, वाढता 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 बऱ्याच खोड्या वाढल्या. एके दिवशी सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि यशोदा मैयाला म्हणले, यशोदा एक सांगात आम्ही गोकुळात राहावं का निघून जावं? नाही म्हणले थांबा मी बघते. कृष्णा बस झालं ना खोड्या करणं, आता बस झालं ना खोड्या करणं. आता तुम्ही गायीची सेवा करण्यासाठी जा, गोसेवा करा, गायीचं रक्षण करा. माईचा शिरसा वंद्य आदेश मानला आणि गायी घेऊन सगळे सवंगडी घेऊन बालगोपाळ घेऊन भगवान श्रीकृष्ण बालगोपाळ वनामध्ये गायी घेऊन चारण्यासाठी गेले. गायीची सेवा करू लागले, रक्षण करू लागले. आणि ती सेवा करत असताना, गायीचं रक्षण करत असताना नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. देव नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. मग देवानं खेळ खेळलेले कोणते?
मामा होत तो लगोरी चेंडू देवानं खेळलेले खेळ सांगायलो चेंडू फळी इट्टी दांडू लुडो लुडो नाही का मोबाईल मध्ये नाही का अरे काय हे खेळ त्या खेळानं फक्त एका कांड्याचा व्यायाम होईना देवानं जे खेळ खेळले ते शारीरिक कष्टाचे खेळ खेळले जेणेकरून कष्ट शरीराला झाले की भूक लागती व्यायाम होतं शरीराचा खेळ खेळू लागले आनंदानं सगळं चालू होतं आणि सगळे खेळ खेळत असताना गोपाळ उड्या मारायली आहेत गायीची सेवा करायली आहेत गायीचं रक्षण करायली आहेत आणि ती सेवा करत असताना गायीचं रक्षण करत असताना एक दिवशी देव एकटेच पाण्यावर गाई घेऊन गेले एकटेच पाण्यावर गाई घेऊन गेले आणि एकटे पाण्यावर गाई घेऊन गेल्याच्या नंतर ते बलराम दादाला गुरुजी पाठीमागायला आठवलं कोणतं बदला घेण्याचं कोणतं बदला घेण्याचं आणि ते लांबले नव्हते ना बलराम दादा भावकीच होती की म्हणून भावकी कुठं बदला घेईल सांगताच येत नाही बलराम दादाला ते पाठीमागायला आठवलं अरे बापरे म्हणले आता वेळ आली गडे म्हणले ह्याची बदला घेण्याची एकटं गेले ना म्हणले पाण्यावर गाई घेऊन चला झालं गडे म्हणले आता सगळे बालगोपाळ बोलले म्हणजे इकडे 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 सगळे बालगोपाळ घेतले बोलून कृष्णाचं बरोबर आहे खरं म्हणजे हे काय झालं रे बलराम हो का मला काय करायचं नाही आपण सगळे एकत्रित गाई वळायलोत का नाही एकटे आपण खेळायलोत का नाही एकटे खेळत असताना सगळे खेळत असताना कृष्णाचं हे बरोबर आहे का अरे काय झालं सांग ना अरे सगळे खेळायलोत का नाही आपण सगळे गाई वळायलोत का नाही मग हे एकट्यानं गाई घेऊन जाणं असते का पाण्यावर आपण सगळे मिळून चाललोत का नाही सगळे मिळून चाललोत का नाही मग सगळे मिळून जाऊ लागले एकट्यानं हातीला चहा प्यावं का ते बरोबर आहे का कृष्णाचं सांगा कृष्णाचं बरोबर आहे का अरे हो गडे म्हणले कृष्ण असाच करायला ते तर म्हणायलो म्हणले मी हा बाबा बाबा कराय केली सुरुवात पॉलिटिक्स काय म्हणते केलं सुरू बलराम दादानं ते बदला घेण्यासाठी बरोबर आहे म्हणले मग बरोबर आहे ना एकरानं म्हणले काय राहून चालले म्हणले त्या कृष्णाहून म्हणले उद्यापासून म्हणले आपण त्याला खेळायला घ्यायचं नाही उद्यापासून त्याला आपल्या सोबत आपण गाई वळायला घ्यायचं नाही एक जण म्हणलं अरे तसं नसतंय रे जमत तसं जमत नसते म्हणलं जाऊ दे ना काय होतंय अरे म्हणला येड्या तुला माहित आहे का नाही म्हणला तुला महागलं काय आठवायला का नाही म्हणला काय तुला माहित आहे का गेले वर्षी म्हणला आदन वर्षी तुझ्या माईनं तुला म्हणला एक शिदुरीचा डब्बा दिला होता त्याच्यात पोळ्या दिलत्या भाकरी दिलत्या कानवला दिलता पुरी दिलती तू त्या झाडाला अडकून ठेवली होतीस आणि तिकून ते कृष्ण आला आणि त्या कृष्णानं एकट्यानंच काय केला ते डब्बा अरे खाल्ला म्हणला दिवसभर उपाशी मेलास की तू म्हणालास की तसं करायचं जमत नसते म्हणून अरे बापरे म्हणला बरोबर आहे बरोबर आहे म्हणला माईनं दिलेला डबा हे ना खाल्ला होता म्हणला बरोबर आहे म्हणला चल आपलं ठरलं म्हणला आजपासून कृष्णाला म्हणला आपल्यासोबत गाय बी वळायला घ्यायचं नाही आणि आपल्यासोबत खेळालाही कृष्णाला घ्यायचं नाही ठरलं बलरामाचं सवंगड्याचं विठ्ठला ठरलं सगळ्याचं काय ठरलं कृष्णाला खेळायला घ्यायचं नाही आणि गाई वळायला सुद्धा घ्यायचं नाही ठरलं देव तिकून गाई घेऊन आली गाई घेऊन देव आले किती बलराम दादा म्हणले बघा 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 आलं बघा ते आलं बघा लपून बसले तर माहिती बघा बघा आलं बघा म्हणा त्याला आमच्या सोबत तू खेळायचं नाही आणि आमच्या सोबत गाई बी तू वळायच्या नाहीस आले देव आले की मग सगळे बालगोपाळे म्हणले कृष्णा बाजूला होय चल देव म्हणले बाजूला होय बाजूला होय म्हणालोस ना काय झालं आजपासून तुला सांगायला म्हणले आमच्या संग तू खेळायचंय नाही आणि आमच्या संग तू आमच्या गाई सुद्धा मिसळायच्या नाही तर अरे म्हणला मग झालंय काय ते विचारू नको म्हणलं आधी बाजूला होय चाल होय बाजूला अरे बाप रे म्हणजे उगच पाण्यावर गाई घेऊन गेलो बापा म्हणले एकटाच
चल हाय बाजूला. देवानं गाई घेतली आणि एकटी बाजूला झाली. एकटीच गाई वळू लागली. सगळे बालगोपाळ उड्या मारायली, खेळायली, गायीची सेवा करायली, आनंदानं उड्या मारायली. आणि आनंदानं उड्या मारताना देव मात्र एकटेच उभा टाकलेत, एकटेच बघायले त्याच्याकडे. आता सगळे लेकरं खेळू लागले. देवाला अवघड वाटू लागलं. का मलाही खेळात घेत नसतील. जाऊ द्या म्हणले, झालं असं काही, काय होत असते म्हणले, आपण जाऊ म्हणले, बोलूत म्हणले आणि विचारूत तर खरं म्हणले. मला तुम्ही बाजूला केलं, मग माझा गुन्हा काय विचारावं लागल ना. अरे माझा गुन्हा काय. गेले गोपाळाच्या जवळ म्हणले, हे बाल गोपाळांनो, अरे तुम्ही मला खेळातून उद्या गाई वळण्यापासून वंचित केलंय, बाजूला काढलंय, झालो बाजूला मी. मग मला सांगा ना, माझा गुन्हा काय, माझा गुन्हा काय. त्याच्यातलं एक लोई चॅप्टर म्हणलं, ए कृष्णा जास्त बोलायचं नाही म्हणला, तुझा गुन्हा काय ते सांगू का. आमच्या माईने गेल्या वर्षी डबा दिला होता म्हणला, तू ते एकट्यानं काय केलास. अरे उपाशी दिवसभर मेलोत की म्हणला आम्ही. 5 पोळ्या 3 भाकरी, दीड कानवला 1 पुरी, आम्हा धाडिले वरिल्या दुरी, आमुची ठकावूनी खाल्ली शिदोरी, निवडिया पुली गोधने रे कालवा, निवडिया पुली गोधने, निवडिया पुली गोधने कालवा, निवडिया पुली गोधने, निवडिया पुली गोधने कालवा, निवडिया पुली गोधने, निवडिया पुली गोधने कालवा, निवडिया पुली गोधने. अरे काय केलं. डबा दिलेलं एकट्यानं खाल्लास ना. चल व्हाय बाजूला. अरे बाप रे म्हणले, देव आपली चूक झाली, चल व्हाय बाजूला. एकटेच बाजूला झाले. सगळे बालगोपाळ उड्या मारायलेत, खेळायलेत, नाचायलेत. देवाला करमच न गेलं. एकटेच उभा टाकलेत आणि ते म्हणालेत, देव म्हणालेत, काऊन खेळात घेत नसतील. जाऊ द्या आपली चूक झाली, जाऊ द्या म्हणले. आपली चूक झाली म्हणून काय झालं. आपल्या बापानं काय केलंय म्हणजे, नंदराजानं. आपल्या बापानं काय केलंय, नंदराजानं काय केलंय. चला नंदराजाचं नाव सांगू. गेले जवळ म्हणले, बालगोपाळांनो, अरे माझी चूक झाली म्हणून काय झालं. आमच्या बापानं काय केलं. त्याच्यातलं एक लई चॅप्टर होता, असं तेच बुद्धी होती त्याची. ते म्हणला, बापानं काय केलं सांगू का. बापानं काय केलं, तुझा ते वाकड्या शिंगाचा बैल चुकला होता, हल्ल्या वड्याला आला होता. अरे ते चुकल्याला बैल तुझ्या घरी नेऊन द्यायला गेलो, तर तुझा बाप आमच्या कुठं लागला, पाठीला होता. परियेसी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलिया तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा, कानोबा रे कानोबा निवडी, आपुली गोधने, आपुली गोधने, आपुली गोधने. चल भाई बाजूला. देव झाले बाजूला. एकटेच गाई वळायलेत. सगळे बालगोपाळ आनंदानं नाचायलेत, खेळायलेत, उड्या मारायलेत. कुठवर एकटेच खेळतील, कुठवर एकटेच गाई वळतील. देवाला कर्मच न गेलं. देव म्हणले, जाऊ द्या बाबा म्हणले, आपला गुन्हा झाला, आपल्या बापाचा गुन्हा झाला. आपली माय म्हणले हेला लय लोणी खाऊ घालीत होती. आपल्या माईनं काय केलं, आपल्या माईनं काय केलं म्हणले. माईचं नाव सांगू. चला गेले जवळ म्हणले, बालगोपाळांनो, अरे घ्या ना म्हणले मला खेळायला सोबत, तुमच्या घ्या ना गाई वळायला सोबत. आमच्या माईनं काय केलं, माझी चूक झाली, बापाची चूक झाली. मग आमच्या आईनं काय केलं. त्याच्यातलं एक लईच रगील होतं. ते मला, तू तसा तू बाप तसा, तू ही माय तशी. अरे आमच्या माईनं काय केलं सांगू का. तुझ्या माईनं काय केलं. कानोबा ओढाळ तुझ्या गाई, होत्या नवत्या कळंबा ठाई, शिव्या देती तुझी आई. कानोबा कानो
कळपातल्या चुकलेल्या गायी होत्या, आम्ही एकत्रित नेऊन द्यायला गेलो तर तुझ्या आईनं आम्हाला शिव्या दिल्या, होय बाजूला. अरे बाप रे म्हणजे देव झाली बाजूला. एकटेच गायी वळायलेत, सगळे बालगोपाळ खेळायलेत, उड्या मारायलेत, आनंद करायलेत. देव म्हणजे आता आपले सगळे पर्याय संपले. आपला गुन्हा सिद्ध, आपल्या बापाचा गुन्हा सिद्ध, आपल्या माईचा गुन्हा सिद्ध. देवापासले सगळेच गोपाळापर्यंत पशी जायचे पर्याय संपले आणि सगळेच पर्याय गोपाळापाशी जाण्याचे संपल्याच्या नंतर जी देवाची अवस्था झाली अभंगाच्या पहिल्या काकुलती तो हरी क्षणभरी निवडिता. देव मात्र शेवटी सगळे पर्याय संपले. सगळे पर्याय संपल्याच्या नंतर बालगोपाळाच्या जवळ काकुलतीला आली. माणूस काकुलतीला कधी येतो? ज्या वेळेस माणसाच्या जीवनातले सगळेच पर्याय संपतात त्यावेळेस माणूस काकुलतीला येतो. एखादा व्यसनी जर मुलगा असेल तर त्या व्यसनी मुलाला व्यसन जर करत असेल तर बाप त्याला समजून सांगतोय, राजा असं करू नको, हे व्यसन केल्यानं तुझं काय होईल, वाईट होईल, आता करू नको, समजून सांगते. त्याच्यावर जर ते ऐकलं तर बरं आहे, नाही ऐकत ते नाही ऐकल्याच्या नंतर राग राग म्हणताय, तुला सांगायलो ना हे चांगलं नाही, असं करू नये, बरं नाही, ते त्याच्यावर बी ऐकत नाही. मग एक दिवशी बाप राग राग धरते, धरून कुचतय, ते तेवढ्यावर बी ऐकत नाही. आणि नाही ऐकल्यावर मग आता बाप म्हणतंय, तुला समजून सांगितलेलं जमन, तुला रागात बोललेलं जमन, तुला मारल्यानं जमन, आता चौरत तू तुझ्या मनावर म्हणला कसं करायचं ते कर. शेवटी एकदा सांगायला म्हणला व्यसन कर नकोस, तुझ्या काय करतो मी, पाया पडण्याची वेळ येणं म्हणजे ह्याला म्हणतात काकुलतीला येणं. विठाला माणसाच्या जीवनातले सगळेच पर्याय ज्या वेळेस क्लोज होतात, संपतात, त्यावेळेस माणूस काकुलतीला येतो. देवाच्या जीवनातले आपली चूक, बापाची चूक, आपल्या आईची चूक, सगळे पर्याय ज्यावेळेस संपले त्यावेळेस देव मात्र काकुलतीला आले. बालगोपाळांनो, घ्या रे मला तुमच्या सोबत, मला विरह सहन होईना रे तुमच्यापासून बाजूला गेलेला. कारण का देव एवढं काकुलतीला यायलेत? कारण या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये भक्त जर बाजूला गेली तर झालेले भक्त बाजूला, देवाला तो विरह सहन होत नाही. एक गोपाळ म्हणला, कृष्णा तुला घेतला असतं म्हणले खेळायला रे, तर तू लयच मोठ्याचं लेकरू आहेस, श्रीमंताचं पोरग आहेस म्हणले, तू राजाचं लेकरू आहेस, आम्ही गरीबाची लेकर आहेत. गवळ्याचे ताक पिरे कोण पोरे चांगली, अरे आम्ही गरीबाची लेकर आहेत, तू राजाचं लेकरू आहेस. देव म्हणले, अरे तुम्ही गरीबाचे जरी असताल आणि मी राजाचं जरी लेकरू असलो ना, जाऊ दे ना कृष्णा, बोलूच नको म्हणले, आम्ही गरीबाची लेकर आहेत, आमच्या संग कशाला खेळतोस तू, कशाला खेळतोस आमच्या सोबत. देव म्हणजे ऐक तर खरं, अरे मी तुम्ही गरीबाचे झालात म्हणून काय झालं, आणि मी राजाचं लेकरू म्हणून झालो म्हणून काय झालं, मी खेळलो नसतो तुमच्या सोबत,
आता अभंगाच्या दुसऱ्या चरणासाठी खेळा. तुमची आमाज लागली अस तुमची आमाज लागली अस बालगोपाळांनो, तुमच्यासोबत खेळलो नुसतं रे, मग झालंय नेमकं काय? तुमची मज लागली सवे ठाईचे नहो नवगडी. मला तुमची सवय लागली त्याच्यामुळे म्हणायलो तुमच्यासोबत घ्या. एक बालगोपाळ म्हणला, कृष्णा असंच बोलतोस म्हणला, आमची सवय लागली नाही म्हणला. आमच्याशिवाय तुला विचारतय तरी कोण? आमच्याशिवाय तुला विचारतय तरी कोण? आमच्याशिवाय तुला विचारतय तरी कोण म्हणल्याच्या नंतर देव म्हणले, मला विचारणारे भरपूर आहेत. आणि बोलावे तो भाव, आणि बोलावे तो बोलावी ती फार बहुत थोरण आवडती. अरे मला बोलवणारे भरपूर आहेत रे, आता मला मोठे लोक आवडत नाहीत. का आवडत नाहीत मोठे लोक? का मोठे लोक आवडत नाहीत? का मोठे लोक आवडत नाहीत? कारण मोठ्या लोकांकडून मला विसरण्याची शक्यता दाट आहे. कारण त्यांना अहंकार येते. ज्ञान जास्त झालं की त्या ज्ञानाचा माणसाला अहंकार येत आहे. तसे लोक मला आवडत नाहीत. पण देवा तुम्हाला आवडते कोण? भाविक त्यांची आवडी मोठी, तुका मने मिठी घाली जीवे. कोण आवडत तुम्हाला देवा? मला भाविक भक्त आवडतात. विठोबार कुमार मोठे लोक आवडण्यापेक्षा देव म्हणतात मला भाविक त्यांची आवडी मोठी, तुका मने मिठी घाली जीवे. मला भाडे भोडे भाविक भक्त आवडतात. कारण त्या भाविक भक्ताची माझ्या जीवनामध्ये सवय लागलेली आहे. तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नवगडी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने एक प्रमुख विषय असा मांडलेला आहे की देव आणि भक्ताच्या बाबतीमध्ये एक वर्णन करत असताना देव भक्तामध्ये जर थोडा जरी वियोग झाला तर तो एकमेकाला सहन होत नाही. तसा आपला देवानं स्मरित करावं असा आपला परमार्थ असावा. आपली परमार्थाच्या दिशेनं वाटचाल असावी. असं आपण एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून भगवंताच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहावं. भगवान श्रीकृष्ण सवंगडी बालगोपाळ गोकुळात खेळ खेळू लागले, गायीची सेवा करू लागली. आणि ती सेवा करत असताना कृष्णा बस झालं ना म्हणले, आता खेळ थांबवा. काय लागली? भूक लागली. कांदीवार पोटी भूक, काय खेळ याचे सुख. बस झालं खेळ थांबवा. शिदोऱ्या आणल्या शिदोऱ्या. त्याच्या एकत्रित सर्वांनी शिदोऱ्या सोडल्या आणि त्या एकत्रित केल्या आणि सगळेजण मिळून म्हणू लागले, काम सारो नि सकळ.
अवघे मिळाले गोपाळ झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या सगळ्यानं शिदोऱ्या आणल्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि त्या एकत्रित केलेल्या शिदोऱ्याला काला असे म्हणतात भगवान श्रीकृष्ण सवंगड्याने बाळगोपाळांनी त्या ठिकाणी जो काला सेवन केला तोच काला आज या पवित्र बोरगाव नगरीमध्ये आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी आपल्या परमार्थाच्या फलरूपी या प्रसाद रूपी कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळीला माता भगिनींना पंचक्रोशीतून 7 दिवस उपस्थित असणाऱ्या परमार्थिक मंडळीला गावातील नवयुग तरुण मंडळीला काला सेवन करायला मिळणार आहे। दरवर्षी प्रमाणाचा सप्ताह आहे। आपल्या गावामध्ये जीवन जगत असताना परमार्थ करत असताना एक समता बंधुता प्रियता ऐक्यता वर्षभर नांदावी आणि आपला परमार्थ असा वृद्धिंगत व्हावा अशी प्रार्थना मी ग्रामदैवताच्या चरणी करतो। झालेली